गणेश आणि मी निघालेलो आहे मालवणीला टोमॅटो विकण्यासाठी. तर सगळ्याला श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. 2 कॅरेट टोमॅटो काढलेत आणि थोडीशी मिरची, गवार असं काढून आम्ही थांबलोय गाडीची वाट बघत. गाडी येते टेम्पो. ते पण टेम्पोवाले जे आहेत ते पण जातात मालवणीला बाजारासाठी हे घेऊन. आणि इकडून बघा हा रोड आत जातोय का, तिकडून आम्ही हे सगळं रस्त्याला आणून ठेवलेलं आहे आणि बघतोय गाडीची वाट. तर हा जो रोड आहे ना, तो कुर्डवाडी वैराग रोड आहे आमच्या इथला. तर गाडी आली आणि गाडीत सगळं आम्ही आमचं हे केलं, म्हणजे कॅरेट वगैरे ठेवली. त्यांचं पण भरपूर माळवं आहे ह्याच्यामध्ये. कांदा, टॅमॅटो, कोबी, फ्लावर, कोथिंबीर, दुधी सगळं असं भरपूर त्यांचं पण आहे. वातावरण किती छान झाले बघा. आता निघालो आम्ही सुरडी ते, म्हणजे सुरडीतनं मालवणीला हे करायला 5 किलोमीटर आहे इथून. तर बाजारात पोचलो. टॅमॅटोचे 2 कॅरेट, मी आधी 1 कॅरेट ओतून ठेवलं होतं. तर इकडे बघा बाजार छान असा भरलेला आहे. बाजूला एक मावशी आंबे विकायला आहेत, कारण उद्या आहे वटपौर्णिमा, त्याच्यामुळे आंब्याला भरपूर गिराईक आहे. तर छान असा बाजार भरलेला आहे बघा इकडे पण. गणेश माझ्या बाजूला बसला इकडे. त्याला कंटाळा पण येतो, यायचं पण असतं. मिरची गवार संपले आणि 1 कॅरेट टॅमॅटो पण संपलं. 1 कॅरेट टॅमॅटो नंतर मी हे केले, ओतून ठेवले. तर एक आजी घेत आहेत टॅमॅटो. तर छान असं म्हणजे हे झालेलं आहे वातावरण, म्हणजे आभाळ आले, पावसाची शक्यता आहे. सगळेजण लागलेत भराभरी करायला. कारण कसं होतं, अचानक जर पाऊस आला तर सगळं मग भाजीपाला खराब होतो. आणि बाजार पण संपत आलेला होता, 6 वाजून गेलेले होते. ह्या टेम्पोत आम्ही आमचं सगळं सामान परत रिटर्न नेणार आहोत. तर इकडे बघा सगळ्यांची भराभरीची घाई चालली आहे, कारण आता म्हणजे गरजतंय पण. आणि असं सगळं आम्ही भराभरी करून निघालो घरी जायला टेम्पोमध्ये. तर मालवणी म्हणजे माझ्या आईचं माहेर, म्हणजे माझं आजोळ आहे. आणि इथे खूप छान अशी यात्रा असते, खूप मोठी यात्रा असते पिराची. इथं छान असं मोठं पिराचं मंदिर पण आहे. आणि लहानपण माझं जास्त, मी गावाला असल्यामुळे इथे सारखं येणं जाणं होतं. त्याच्यामुळे माझं हे बालपण छान इकडेच गेलेलं आहे मालवणीला, त्यामुळे मला इथली माहिती पण आहे. तर मग काय निघालो, इकडून बाजार झालेला होता. या मावशी पण, त्यांना पण सुरडीतच उतरायचं होतं दोघी जणींना. तर आम्ही असं आजचा बाजार असा होता मालवणीचा. निघालो घरी, संध्याकाळी आलो घरी. जरी यायला 7 वाजल्या होत्या. आलो, चहा वगैरे घेतला, लाईट गेलेली होती. छान येताना ताजी वांगी आणलेली होती. वांग्याचा रस्सा बनवला मस्त, येसराची वांग्याची गरमागरम भाजी बनवली, भाकरी बनवल्या, भात बनवला. आणि बनवली होती मी आज जरा वेगळी मिरची. ती भरून करायची मिरची, जर तुम्हाला माहीत असेल आणि तुम्ही कशी करता ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी काय केलं, मिरची धुवून घेतली, मधून चिरली, जसं भरून भेंडी वगैरे करतो तसं काप केला. शेंगदाण्याचं कूट, त्याच्यात लसूण, मीठ, हळद, थोडंसं लाल तिखट घालून मिरची भरून घेतली आणि तेल घातलं. तेलात जिरं लसूण घालून ती मिरची परतून घेतली. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या सगळ्यांनी जेवायला.